चला बाळांनो, आपलं 6.2 हे प्रॅक्टिस सेट संपलं बघा. ट्रायंगल्स या चॅप्टरमधलं प्रॅक्टिस सेट 6.2 संपलं. आता 6.3. चला प्रॅक्टिस सेट 6.3. प्रॅक्टिस सेट 6.3. त्यात क्वेश्चन नंबर फर्स्ट. State which pairs of triangles in the given figure below are similar. Full stop. Write the similarity criterion. Write the similarity criterion used by you for answering the question. And also write the pairs of similar triangles in the symbolic form. That first 1 2 3 1 2 3 ABC आणि PQR. ABC PQR 60 degree 80 degree 40 degree 60 degree 80 degree 40 degree. क्वेश्चन लिहून घेता का बघा? क्वेश्चन लिहून घ्या. चला झालं का? काही नाही, आजचे क्वेश्चन इझी आहेत बरं का, प्रॅक्टिस सेट 6.3 मधले. चलो सोल्युशन. चला हे पहा, एचा मित्र पी आहे बघा, कारण हे 60ला 60 आहे. बीचा मित्र क्यू आहे, 80ला 80 आहे. आणि सीचं मित्र आर आहे. म्हणून ह्याचं नाव ABC. पहिल्यांदा ए, पुन्हा बी, पुन्हा सी. तर त्याचं पहिल्यांदा पी, पुन्हा क्यू, पुन्हा आर. म्हणून इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR. मित्राप्रमाणे नाव घेतले बरं का आपण. एचा मित्र पी म्हणून ए पहिल्यांदा, तर पी पहिल्यांदा. पुन्हा इथं बीचं मित्र क्यू, बी दुसऱ्यांदा तर क्यू दुसऱ्यांदा. आणि 40 वाले सी आणि आर. 40 तर सीचा मित्र आर. मग इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR. अँगल ए इक्वल टू अँगल बी
अँगल ए कॉन्ग्रुएंट इक्वल टू अँगल पी, ह्याला रिजन ईच 60 डिग्री हे बघा हे दोघं. अँगल बी इक्वल टू अँगल क्यू, अँगल बी इक्वल टू अँगल क्यू ईच 80 डिग्री. अँगल सी इक्वल टू अँगल आर ईच 40 डिग्री. सो हे पाहिजे अँगल 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 अँगलची पेअर आहे ही जोडी, ही पण अँगलची पेअर आहे म्हणून ही पण अँगलची पेअर आहे म्हणून अँगलचं ए अँगलचं ए अँगलचं ए म्हणून हे अँगल 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 म्हणून ए ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन आणि म्हणून दोन ट्रँगल सिमिलर. सो ट्रँगल ए बी सी सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर आणि इथल्या ए ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. दोन ट्रँगल सिमिलर बाय कोणते ए ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. आता बघा काय म्हणलं, स्टेट विच पेअर्स ऑफ द ट्रँगल्स इन गिवन फिगर बिलो आर सिमिलर. तर हे दोन ट्रँगल सिमिलर आहेत बघा, हे पाय हे सिमिलरचा सिम्बॉल आहे बरं का. पुन्हा राईट द सिमिलॅरिटी क्रायटेरियन यूज्ड बाय यू फॉर आन्सरिंग. तर कोणता सिमिलॅरिटी क्रायटेरियन आहे, ए ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. पुन्हा ऑल्सो राईट द पेअर्स ऑफ द सिमिलर ट्रँगल्स इन द सिम्बॉलिक फॉर्म. तर बघा हे दोन ट्रँगल सिमिलर आणि हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये झालं संपलं. ही लिहिण्याची मेथड. चला नंबर 2 त्यातलं क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. ए बी सी 2 3 2.5 6 5 4 पी क्यू आर. चला आता बघा ह्या 2ची जोडी 4 बरोबर चांगली बसते बघा. 2 1 2 2 2 जार 4 तर 2च्या 2 टाइम्स आहे 4. 3ची जोडी 6 बरोबर चांगली बसते बघा. 3 2 जार 6 आणि 2.5च्या टॉईस कोण आहे 5 म्हणून 2च्या टॉईस 4 3चा टॉईस 6 आणि 2.5चा टॉईस 5 म्हणजे ए बीचा मित्र कोण आहे सांगा क्यू आर. हे ओके हे बाळा हे ए बीचा मित्र क्यू आर हे दोघं. ह्या बी सीचा मित्र पी आर आहे आणि ह्या ए सीचा मित्र कोण आहे पी क्यू. मग आता नाव कसं घ्यायचं, पहिल्यांदा ए बी पुन्हा बी सी पुन्हा ए सी म्हणजे ए बी सी. तर ह्याचं नाव ए बी सी घेतलं तर पहिल्यांदा ए बी आलं तर त्याचं नाव कसं घ्यायला लागेल क्यू आर पी कारण ए बीचा मित्र कोण आहे क्यू आर. मग आता ह्याला लिहूया इन ट्रँगल ए बी सी सोल्युशन इन ट्रँगल ए बी सी अँड. आता इथं साईड प्रमाणाचं लागतं बरं का. पहिल्यांदा साईड ए बी आहे तर इथं पहिल्यांदा साईड कोणती घ्यायला पाहिजे क्यू आर. मग इन ट्रँगल ए बी सी तर इथून सुरुवात होईल क्यू आर पी अँड ट्रँगल क्यू आर पी. चला आता ए बी अपॉन क्यू आर ह्यांचा रेशो काढू. ए बी अपॉन क्यू आर इक्वल टू 2/4. पहा फक्त हे सगळं नवीन आहे तुमच्यासाठी. 2/4 इज इक्वल टू
2 1 2 2 2 4 ह्याला नंबर 1. ह्या दोघांचा रेशो घेतला, ह्या दोघांचा काय घेतला रेशो. पुन्हा आता बी सीचा रेशो कुणावर घ्या, पी आरवर. बी सी अपॉन पी आर, बी सी 2.5 पी आर 5, 2.5 अपॉन 5 इक्वल टू 1/2. कारण हे 2.5 वॉज द 2.5, 2.5 2 5. आणि तिसरं ए सीचा रेशो पी क्यू बरोबर, ए सी अपॉन पी क्यू, ए सी अपॉन पी क्यू इक्वल टू 3/6 इक्वल टू 1/2 ह्याला नंबर 3. तिन्ही रेशो घेतले फ्रॉम 1 2 अँड 3, फ्रॉम 1, 2 अँड 3. सांगा काय सांगता येते बघा बरं. पहिला रेशो 1/2, दुसरा रेशो 1/2, तिसरा रेशो 1/2. तर राईट हँड साईड्स आर इक्वल, सो लेफ्ट हँड साईड्स आर इक्वल. म्हणजे हा रेशो इक्वल टू हा रेशो इक्वल टू हा रेशो, म्हणजे तिन्ही रेशो इक्वल. कोणकोणते, ए बी अपॉन क्यू आर इक्वल टू बी सी अपॉन पी आर इक्वल टू ए सी अपॉन पी क्यू. अँड सो दोन ट्रायंगल सिमिलर, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर, सॉरी पी क्यू आर नाही बरं का, क्यू आर पी. आणि ह्याला रिझन आहे बा, ही साईडची पेअर आहे ना म्हणून यस, अँगलची पेअर होती म्हणून ये केलं तर बा आपण. ही साईडची पेअर यस, ही साईडची पेअर यस, म्हणून हे पहा हे यस, हे बघा हे दोघं मिळून, हे दोघं म्हणजे यस आणि हे दोघं म्हणजे यस. मग कोणतं, यस 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 सिमिलॅरिटी क्रायटेरियन. तर यस 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 सिमिलॅरिटी क्रायटेरियन, यस 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 सिमिलॅरिटी क्रायटेरियन. मागच्या वेळेस कोणतं होतं, अँगल अँगल अँगल, कारण तिन्ही अँगल दिले बघा, इथला 60, इथला 60, इथला 80, इथला 80, इथला 40 40 होतं बघा. अँगल होते म्हणून ए ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन, आणि इथं साईड दिल्यात म्हणून यस यस यस. तर ही लिहिण्याची पद्धत त्याची. फिगर काढा, हे आन्सर लिहून घ्या. नंबर 3, नंबर 3, LMP, LMP आणि हे DEF, हे 2.7, हे 2 आणि हे 3, हे 4 आणि 5 आणि 6. आता थोडं बघा तुम्ही, हे पहा इथं जर थोडं विचार केला तर ह्या 3ची जोडी 6 बरोबर फिट बसते बघा. 3 2 6, 2 2 4, पण 2.7च्या टॉईस 5 आहे का, नाही. म्हणून हे एस 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 सिमिलॅरिटी क्रायटेरियन होत नाही बघा हे, म्हणून ही दोन ट्रायंगल सिमिलर नाहीत. मग कारण एक जोडी बिघडली बघा इथं. हे पहा ही जोडी चांगली आहे 2 आणि 4ची, 3 आणि 6ची पण चांगली आहे, पण ही मात्र बिघडली आहे, म्हणून हे एस 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 सिमिलॅरिटी क्रायटेरियन होत नाही. मग सोल्युशन, इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ. आता इथं काहीच बघायचं नाही कोण मित्रण काय नाही. LM अपॉन ई एफ करू, LM अपॉन ई एफ इक्वल टू 2.7 अपॉन 5 ह्याला नंबर 1, कारण ह्याच्यात रिड्यूस होत नाही बघा. पुन्हा MP अपॉन डी, MP अपॉन डी इक्वल टू 2/4 इक्वल टू 1/2 ह्याला नंबर 2, ही जमलं बघा इथं. आणि LP अपॉन DF, LP अपॉन DF इक्वल टू 3/6, कारण हे 3 आणि हे किती आहे 6, दॅट इज 1/2 ह्याला नंबर 3. फ्रॉम
1, 2 and 3. दुसरे दोघं इक्वल आहेत बघा, 1/2 1/2, पण पहिलं इक्वल आहे का? नाही. सो LM अपॉन EF पहिला, MP अपॉन D दुसरा आणि LP अपॉन DF तिसरा. हे दोघं इक्वल आहेत बघा, पहिला दुसरा आणि तिसरा, पण हा मात्र इक्वल नाही. अँड सो ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर नॉट सिमिलर. हे सिमिलर नाहीत. आणि जर समजा हे इक्वल असलं असतं तर मग मात्र कोणता क्रायटेरिया झाला असता? यस यस यस. ओके, चलो नेक्स्ट. आता तुम्हाला हे एक आणखीन एक सांगावं लागेल की किती क्रायटेरियन आहेत. हे पहा, 1 2 3 म्हणजे पुन्हा 4 पुन्हा 5 हे 90. आता अँगल 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 हे पहा, हे अँगलची पेअर, हे अँगलची पेअर म्हणून AA. तर याचं नाव आहे AA सिमिलॅरिटी क्रायटेरियन. पहिल्याचं नाव काय आहे? AA. दोनच अँगल आहेत ना, म्हणून अँगल अँगल A. समजा हा अँगल याच्याशी इक्वल आहे, हा अँगल याच्याशी इक्वल आहे आणि हा अँगल याच्याशी इक्वल आहे. तर हे कोणतं क्रायटेरियन राहतो बघा? AAA. तर हे AAA सिमिलॅरिटी क्रायटेरियन. पुन्हा ही साईड आणि ही साईड यांचा रेशो, ही साईड आणि ही साईड यांचा रेशो आणि ही साईड आणि ही साईड यांचा रेशो इक्वल आहे. यस, हे यस आणि हे यस, म्हणून ह्याचं नाव काय? यस 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 सिमिलॅरिटी क्रायटेरियन. समजा एक साईड आहे यस, अँगल आहे ए आणि हे साईड आहे ए. यस, दोन अँगलच्या मधली साईड, अँगल इन्क्लुडेड बाय 2 साईड्स. ह्या दोन साईडच्या मध्ये अँगल, दोन साईडच्या मध्ये अँगल, म्हणून हे काय? ह्या दोन साईडचा रेशो, ह्या दोन साईडचा रेशो इक्वल आहे आणि मधला अँगल पण इक्वल आहे. तर ह्याला म्हणतात SAS क्रायटेरियन. SAS क्रायटेरियन. आणि त्याच्यानंतर हा राईट अँगल म्हणून R. राईट अँगल म्हणजे काय? R. त्याच्यानंतर हे हायपोटेन्यूस, 90च्या समोरच्या अँगलला काय म्हणतात? हायपोटेन्यूस, म्हणून H. आणि ही साईड, समजा ही एक साईड आहे, मग हे राईट अँगल हायपोटेन्यूस साईड, राईट अँगल हायपोटेन्यूस साईड म्हणून RHS सिमिलॅरिटी क्रायटेरियन. राईट अँगल हायपोटेन्यूस साईड RHS. मग किती क्रायटेरियन आहेत सांगा बरं? 1 2 3 4 5. देर आर 5 क्रायटेरियन सिमिलॅरिटी क्रायटेरियन. नंबर 1 AA सिमिलॅरिटी क्रायटेरियन. Number 2 AAA similarity criterion. Number 3 SSS similarity criterion. Number 4 SAS similarity criterion. And number 5 RHS म्हणजे राईट अँगल हायपोटेन्यूस साईड सिमिलॅरिटी क्रायटेरियन. तर एवढे क्रायटेरियन आहेत सिमिलॅरिटीचे. आता नेक्स्ट नंबर 3 त्यातलंच नंबर 3 1 2 3 1 2 3 MNL PQR हे दिले 2.5 आणि हे दिले 5 ही साईड आणि हा अँगल दिले 70 डिग्री. पुन्हा हे दिले 5, हा अँगल दिला 70 डिग्री आणि हे दिले 10. चला मला पाहून सांगा बरं कोणता क्रायटेरियन आहे हा?
मी सांगतोय बघा 2.5ची झेड पेअर 5 बरोबर जमते बघा, कारण ह्याच्या हे टॉईस आहे आणि ह्या 5च्या टॉईस कोण आहे 10 आहे. बरोबर आहे का. आणि हा अँगल आणि हा अँगल, मग हे दोन साईड आणि मध्ये अँगल म्हणजे दोन साईडच्या मध्ये अँगल म्हणजे एस एसच्या मध्ये ये म्हणजे एस ए एस, एस एसच्या मध्ये ये म्हणजे एस ए एस. तर हा कोणता क्रायटेरियन आहे, एस ए एस सिमिलॅरिटी क्रायटेरियन. तर ह्याला लिहूया सोल्युशन. आता एम एनची जोडी पी क्यू आहे बघा आणि पुन्हा अँगल आहे, तर एम एनची जोडी पी क्यू आणि नंतर एम एल आहे, म्हणजे ह्याचं नाव असं घ्यावं लागेल. पहिल्यांदा हे पुन्हा 5 घ्यावं लागेल. तसं 2.5 पहिल्यांदा आणि 5 दुसऱ्यांदा, तर 5 पहिल्यांदा आणि हे दुसऱ्यांदा घ्यावं लागेल ना, म्हणजे एन एम एल असं घ्यावं लागेल ह्याचं. आणि ह्याचं पी क्यू आर, कारण एन एमची पेअर 5 बरोबर आहे. मग इन ट्रँगल कोणता एन एम एल अँड एन एम पहिल्यांदा आणि एम एल दुसऱ्यांदा, फर्स्ट सेकंड. तर हे फर्स्ट सेकंड म्हणजे पी क्यू आर अँड ट्रँगल पी क्यू आर. ट्रँगलचे नाव मात्र व्यवस्थित घ्यावं लागते बरं का. बघा ही एन एमची पेअर पी क्यू बरोबर, एन एमची पेअर पी क्यू बरोबर आणि एम एल दुसरा एम एलची पेअर क्यू आर बरोबर, या एम एलची पेअर क्यू आर बरोबर. मग पहिल्यांदा हे घेऊ एन एम आणि पी क्यूचा रेशो, एन एम अपॉन पी क्यू इक्वल टू 2.5/5 अँड दॅट इज 1/2, कारण हे 1 साईन हे टॉईस आहे, ह्याला नंबर 1. पुन्हा दुसरी पेअर साईडची घेऊ एम एल अपॉन क्यू आर, एम एल अपॉन क्यू आर इक्वल टू एम एल 5 आहे, क्यू आर 10 आहे, 5/10 आणि हे 5 1 तर 5 5 2 ह्याला नंबर 2. फ्रॉम 1 and 2 right hand sides are equal, so left hand sides are equal, so nm upon pq equal to ml upon qr and म्हणजे हे पहा nm upon pq साईडची पेअर म्हणून यस आणि ml upon qr म्हणजे साईडची पेअर यस आणि हे एस एस, हे बघा हे एस 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 आणि एस एसच्या मध्ये हे दोन अँगल आहेत ना, अँगल एम इक्वल टू अँगल क्यू, अँगल एम इक्वल टू अँगल क्यू, ह्याला रिजन ईच 70 डिग्री. हे दोघं इक्वल आहेत कशामुळं 70 डिग्रीमुळं. अँड सो बघा बरं आता हे पहा ही साईडची पेअर साईडची पेअर साईडची पेअर मध्ये हा अँगल एस ए एस, मग हे काय तयार झालं पाहिजे एस ए एस सिमिलॅरिटी क्रायटेरियननुसार दोन ट्रँगल काय होतात सिमिलर. मग हे दोन ट्रँगल एन एम एल सिमिलर टू ट्रँगल कोणता पी क्यू आर आणि हे एस ए एस सिमिलॅरिटी क्रायटेरियन तुम्ही लिहिता पूर्ण एस ए एस सिमिलॅरिटी क्रायटेरियन. चला नेक्स्ट नंबर किती 4 1 2 3 पुन्हा 1 2 3 डी ई एफ इथं डी ई एफ आणि हे पी क्यू आर हे 70 डिग्री आणि हा 80 डिग्री, हा 80 डिग्री आणि हा 30 डिग्री. चला सोल्युशन हे पहा 80ला 80 मॅच झाले बघा, 80ला 80 पण 70ला 30 मॅच होते का नाही. मग आपण काय करू हा अँगल काढू पहिल्यांदा. नंबर 1 इन ट्रँगल डी ई एफ, कारण दोन अँगल दिलेत ना आपल्याला, तिसरा अँगल काढता येतं. पहिला प्लस दुसरा प्लस तिसरा इज इक्वल टू 180, अँगल डी प्लस अँगल ई प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180. आपल्याला माहीत आहे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री.
मग पहिला 70, दुसरा 80, तिसरा अँगल एफ माहीत नाही इज इक्वल टू 180. हा माहीत नाही ना आपल्याला, म्हणून इथं क्वेश्चन मार्क. पुन्हा 70 प्लस 80 150 प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 प्लस 150 तिकडे जाऊन काय होतं मायनस. सो अँगल एफ इज इक्वल टू 180 मायनस 150 अँड सो अँगल एफ इज इक्वल टू 30 डिग्री. आणि बघा बरं पहा, हा अँगल किती आला होता, ह्याला काढून इथं लिहू बरं का 30 डिग्री. आणि आता बघा बरं पहा, 80ला 80 मॅच, 30ला 30 मॅच. म्हणजे हे कोणते, हे आता अँगल नाही असं समजू थोडं. ए आणि हा काय ए ए ए ए ए ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन आहे बघा इथं. मग नंबर 2 इंटरँगल डी ई एफ, इंटरँगल डी ई एफ, ई आणि एफ नंतर आहेत बघा, कारण ई 80 आहे, एफ नंतर आहे. मग हे सुद्धा पी क्यू आर, क्यू आणि आर नंतर. अँड ट्रँगल पी क्यू आर कोणता क्रायटेरियन झाला आहे ए ए. तर पहिल्यांदा अँगल ई इक्वल टू अँगल क्यू, हे दोघं लिहू. अँगल ई कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू किंवा इक्वल टू अँगल क्यू. ह्याला रिजन ईच्या 80 डिग्री. अँगल एफ इक्वल टू अँगल आर आणि ईच 30 डिग्री. ह्याला रिझन, कारण ते दोघंही 30 डिग्री आहेत. अँड सो आता ह्याचं काम नाही बघा इथं आता आपलं. मग हा 80ला 80 ए आणि हे ए म्हणजे ए ए सिमिलरिटी क्रायटेरियनुसार दोन ट्रँगल सिमिलर. सो ट्रँगल डी ई एफ सिमिलर टू ट्रँगल पी क्यू आर. आणि ह्याला रिझन ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन, ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. आणि दोन अँगल दिलेत म्हणून तिसरा काढलो बरं का आपण. आता बरेच जण म्हणतील सर हे काढण्याच्याऐवजी आम्ही समजा पी काढला तर चालतंय. हा 80 आहे, हा 30 आहे, तर आपोआप हा किती होतं 70च्यात आहे, कारण हे 80 प्लस 30 110, तर रिमेनिंग किती राहते 70. मग हे ए होतं ए ए ए ए, कारण हे 70ला 70 हे 80ला 80. कोणताही काढा, एफ काढा किंवा पी काढा. तर आपण एफ काढला पहिल्यांदा आणि मग ए टेस्ट, ए सिमिलरिटी क्रायटेरियन. नंबर लास्ट number last, number 6, A B C, A B C, A B C, D E F. हे 2.5 आणि हे 3 आणि हा 60, हे 5 आणि 6 आणि हा 60 डिग्री. चला आता थोडं जर विचार केलं तर बघा, हे 2.5ला मॅच 5 होते बघा, हे 1 आहे, हे 2 आहे. 3ला मॅच कोण होते 6. आता मॅच 60ला 60 पण होतं, पण प्रॉब्लेम काय येतं बघा, या दोन साईडचा मधला अँगल आहे हा 60 आणि ह्या दोन साईडच्या मधला अँगल आहे का बघा, हा बाहेरचा अँगल आहे. म्हणून दोन साईडच्या मध्ये इन्क्लूड असलेला अँगल हा पाहिजे होता 60, जसं ह्या दोन साईडच्या मध्ये हा हे 60. म्हणजे हे कोणतं आहे एस ए एस क्रायटेरियन होते बघा. पण इथं एस एसच्या मध्ये ए नाही ना, हा अँगल नाही ना, आणि म्हणून हे दोन ट्रँगल सिमिलर होत नाहीत बरं का. मग इथं आपण असा आन्सर लिहू, हिअर अँगल included
किंवा अँगल्स included by two sides are not equal. कारण ह्या दोन साईडच्या मधला हा अँगल आणि ह्या दोन साईडच्या मधला हा अँगल हा 60 आहे, पण ह्या दोन साईडच्या मधला अँगल माहीत आहे का आपल्याला? नाही. पण आर नॉट इक्वल अँड सो गिवन ट्रायंगल्स are not similar. So given triangles are not similar. तर आता मला एवढं सांगा, किती क्रायटेरियन आहेत सांगा बरं? 5. पहिला कोणता? ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. दुसरा ए ए ए, हे पाहिजे पहिला ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन, दुसरा ए ए ए, तिसरा यस यस यस, चौथा यस ए यस, दोन साईडच्या मध्ये हा अँगल, आणि पाचवा आर एच एस. आर एच एस म्हणजे राईट अँगल, हायपोटेन्यूस आणि साईड. तर एवढे 5 क्रायटेरियन आहेत सिमिलॅरिटीचे, त्याच्यावर आधारित हे आजचे एक्झाम्पल होते. ओके, चला बाय.